जे काही माझी पक्षाची वक्तव्य होती ती फक्त सगळ्यांना समान न्याय मिळण्यासाठी आमच्यासाठी होती, कोणाची रेष पुसण्यासाठी नव्हती. रोज जो होता तुमचा अजितदादांच्या भेटीनंतर चाकणकरांवरचा किंवा महिला आयोगावरचा रोष कमी झालाय का? कारण तुम्ही 2-3 दिवसापासून काही बोललेलं नाही. त्याच्यापूर्वी तुम्ही खूप सगळ्या टीका त्या सगळ्या वक्तव्यावर करत होता, मात्र अजून ती टीका बंद झालेली दिसते दादांच्या भेटीनंतर. 2 दिवस मी ही सगळी लढाई लढत असताना माझ्याच लोकांनी मला विचारलेलं की तुझ्याकडे संयमाची लढाई करण्याची हिंमत आहे का, म्हणून तो संयमाची लढाई सुद्धा मला लढण्याची जिंकण्याची हे असल्यामुळे 2 दिवस मी आपल्या अशी माध्यमाची संवाद साधला नाही. परंतु आज सगळ्या ज्या काय घडामोडी आहेत ते बोलण्यासाठी मी तुमच्याशी आले आणि मी तुम्हाला तुमचे फोन उचलून सांगतच होते की मी तुमच्यासमोर बोलणार आहे. पण मी बोलत असताना मला पुराव्यानिशी जे खरं ते बोलायचंय. कारण काही क्रिएट करायचं, कुठल्या तरी नेत्याकडनं कोणाला तरी फोन लावून आपल्याच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठीची कुरगुडी करायचं, हे मला गरजच नाही या गोष्टीची. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजून देखील तुम्ही ठाम आहात? महाराष्ट्राची जनता ठाम असेल तर मी त्यांच्या सोबतच आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत हाताला हात धरून एक पाऊल त्यांच्या पुढे सोबत आहे. एक लक्षात घ्या, त्यांनी जे वक्तव्य केलं मी तेव्हाही सांगितलं की त्यांनी खरं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या काही बोलून गेल्या होत्या त्याची दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती. पीडिताच्या कुटुंबाच्या समाधानासाठी त्यांचं लेकरू गेले म्हणून त्यांनी ते नाही केलं. रुपाली पाटील 2 दिवस बोलली नाही म्हणून महाराष्ट्रातली आंदोलनं थांबलीत का त्यांच्या विरोधातली? तर नाही, ती आंदोलनं चालू आहेत. त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या जनतेसोबत अन्यायाच्या विरुद्ध न्याय देण्यासाठी आधीही उभी होते, आजही राहणार आहे आणि उद्याही आहे. पत्रात एक खुलासा केलाय का? पत्रात एक खुलासा केलाय की अजित पवारांना देखील हे पटलं नव्हतं. तुम्ही पीडित सगळा जो वाद सुरू झाला ना तो फलटण प्रकरणावरून सुरू झाला. माधवी खंडाळकरचा संबंध नाही. रुपाली चाकणकरांना फलटणमध्ये गेला, फलटण मधून जे वक्तव्य केलं त्यानंतर तुम्ही पीडित कुटुंबाला भेटला, तुम्ही अजितदादांना फोन लावला. तुम्ही आजच्या पत्रात असं सांगताय की अजितदादांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. अजितदादा पक्षाचे अध्यक्ष आहेत, रुपाली चाकणकर अजितदादाचं ऐकत नाहीत का? मग आता एक लक्षात घ्या, पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष यांचंच ऐकलं जातं. आता कोण ऐकत नाही का नाही हा माझा बघण्याचा विषयच नाही, परंतु त्या पीडिताच्या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या दुःखात सोबत आहे आणि त्या पीडिताला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. हे जे काही संवाद होता हा माननीय अजितदादांनी खुद्द पीडिताशी साधला होता. तनिषा भिसे प्रकरण आहे, त्याच्यानंतर वैष्णवी हगवणे प्रकरण, आता संपदा मुंडेंचं प्रकरण, या 3ही प्रकरण आणि अनेक महाराष्ट्रातले झालेले जे प्रकरण आहेत त्या सगळ्या प्रकरणात रुपाली चाकणकरांचा अख्ख्या महाराष्ट्रानं राजीनामा मागितला. त्यांना राजीनामा द्यायला लावला नाही. त्यांनी आतापर्यंत केलेल्या वक्तव्याचा खुलासा मागितला नाही. तुम्ही एक वक्तव्य त्यांच्या विरोधात केलं आणि तुम्हाला खुलासा मागितला. अजित पवार किंवा पक्ष 2 रुपालीपैकी एकीला न्याय देत आहे आणि एकीला असं हे ठेवतायत किंवा 2 पैकी कोणाला पाठिंबा देत आहे असं होणार वाटतंय? तुम्ही हा प्रश्न खरं प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांना विचारायला पाहिजे. जे काही आयोगाच्या बाबतीत तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरण सांगताय, भिसेताईचं प्रकरण सांगताय, आपल्या डॉक्टर संपदा ताईचं प्रकरण सांगतात, या बाबतीतल्या ज्या काही आयोगाच्या कामकाजीमध्ये ज्या त्रुटी राहिल्या, चुका झालेल्या त्याच्या संदर्भातला जाब किंवा खुलासा हे मागणं काम माननीय प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांचं आहे. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर ते देऊ शकतात. पण तुमच्याकडे तुमचा राजीनामा किंवा तुम्हाला त्या प्रवक्ता पदावरून हटवणं असू दे किंवा स्टार प्रचारकांची देखील यादी त्यांच्यात रुपाली चाकणकरांचं नाव येणं, हे सगळं जरी असलं तरीही एका रुपालीला पाठिंबा देत आहे आणि दुसऱ्या रुपालींना कुठेतरी पाठिंबा न दिल्यासारखं, तिच्यावर कारवाई केल्यासारखं दिसतंय, असं वाटतंय का? पक्ष किंवा माझं खच्चीकरण होणार नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगते की नाही मला प्रवक्त्यापदी फेर निवड दिली तरी मी निवडणुका लढणार आहे, जिंकणार आहे आणि माझं लोकप्रतिनिधित्व लोकांनी स्वीकारले, लोकांच्या प्रेमावर, त्यांच्या कामावर मी उभी आहे. त्याच्यामुळे पक्षाला किंवा प्रांत अध्यक्षांना कुणाला कौल द्यायचा आहे तो त्यांच्या अधिकारातला विषय आहे. तुम्हाला असं वाटतं का की त्यांना जास्त भाव दिला जातो आणि आपल्याला कमी लेखलं जातं? मला भाव पण खायची गरज नाही, काय नाही. कामानुसार मी माझा
स्वाभिमानाची मान नेहमी उंच ठेवते, त्याच्यामुळे मी ते असला भाव आणि मी नाही लक्ष देत. तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला बेकायदेशीर जमाव प्रकरणी. हा येस, तोही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मी आधीच्या पक्षामध्ये काम करत असताना, लोकांना न्याय देत असताना अनेक गुन्हे अंगावर घेतलेले आहेत. हा तर माझ्या घरातल्यांचा विषय होता. आणि काय म्हणले तुम्ही, बेकायदेशीर जमावबंदी जे तुम्ही म्हणताय ते पोलीस स्टेशन आहे. याच पोलीस स्टेशनमध्ये जो वाद मिटला गेला तो दुसऱ्या दिवशी पीआय यांनी दाखल कसा करून घेतला, तर सीपीला म्हणे वर्ण मला आलेला आहे, सीपी कडनं अर्ज केला आणि अर्धा तासात गुन्हा दाखल होतो. जर त्यांच्या कायदेशीर प्रोसिजर काय सांगते, जर त्यांच्याकडे अर्ज आला तर त्यांनी काल जे गुन्हे दाखल केले नव्हते त्या दोघही पार्टीला बोलवायचे होते आणि दोन्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे होते. परंतु पक्षातल्याच आमच्या नेत्याचा फोन गेल्यामुळे माझ्या घरातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा जाब विचारायला मी त्यांच्याकडे गेले. मलाही अटक करा म्हणून म्हणले. पोलीस स्टेशन आहे, सार्वजनिक ठिकाण आहे, कुणीही येऊ शकतं दाद मागायला. दाद मागताना 1 जण येतो, 2 जण येतो का 100 जण घेऊन येतात. ते पोलीस स्टेशन त्याच्यासाठीच असतं. तोही गुन्हा माझ्यावर जाणीव हेतू पुरस्पर दाखल करण्यात आलेला आहे. आमच्याच पक्षातल्या नेत्याचा फोन केले, गुन्हा दाखल कोण आहे तो नेता? ते मी आता सगळा त्यांचे त्यावेळेस तुम्ही रुपाली चाकणकरांचं नाव घेत होता. त्याच्या म्हणजे तेच सांगते ना की पक्षातल्याच नेत्यांनी ज्यांनी फोन केलाय ते मी अजितदादांकडे सगळं पुराव्यानिशी ठेवलेलं आहे. येणारी महापालिका निवडणूक लढणार का आणि कुठल्या पक्षाकडनं? माझा जन्मच लढण्यासाठी झालेला आहे. त्याच्यामुळे येणारी महानगरपालिकेची निवडणूक मी लढणार आहे. कसब्यामध्ये माझ्यासह पक्षाचे जास्त नगरसेवक कसे निवडून येणार याच्यासाठी आम्ही 3 वर्ष झालं काम करत आहोत. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा प्रभाग 25 असेल किंवा प्रभाग 26 असेल किंवा दोन्ही असेल, या दोन्ही म्हणजे मनपा निवडणूक लढण्यासाठी मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सज्ज आहेत. कोणत्या चिन्हावर? आज तरी मी अजितदादांची कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर लढणार आहे. आणि जर तुम्हाला काही शंका असेल किंवा मला शंका असेल असं वाटलं तर मी तुम्हाला बोलवून सांगेल ना. निवडणुकीच्या आधी सांगावंच लागेल ना. मी पुन्हा सांगते, माझा इतिहास किंवा आपला इतिहास हा लढणाऱ्यांचा आहे आणि मी कामातनं माझी रेष मोठी करत असते. त्याच्यामुळे कोणी चुकीचं वक्तव्य केलं किंवा अन्याय केला तर मी रुपाली पाटील ठोंबरे जी आधी होती ती त्याच पद्धतीने लढा देणारी आहे. कोणाकडं? हो, म्हणजे मी ऑलरेडी केलेली आहे. यापूर्वी तुम्ही रुपाली चाकणकरांबद्दल थेट नाव घेऊन बोलत होता, मात्र आता तुम्ही सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय. राज्य महिला आयोगा. महाराष्ट्र टुडे न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.